म्हणजे जेव्हा तुम्हाला देव गेलेल्या वस्तूच्या जागी दुसरी वस्तू देतो ती टिकाऊ वस्तू असते. आणि मग देवान ठरवलं की आता शलमोन राजगादीवरती बसणार. मग शलमोन राजगादीवरती बसणार आहे तर तिथं असं लिहिलं त्यानं सगळ्या लोकांसमोर त्याचा उत्कर्ष केला, सर्व इस्रायल लोकांसमोर. लक्षात घ्या, एक दिवशी ज्या भागात तुम्ही राहत आहात ना त्या भागातले लोक जसं शलमोनाला म्हणतात तू बतशेबेचा मुलगा, तसं तुम्ही त्या भागामध्ये राहताना लोक तुम्हाला म्हणतील तुमचं आणि तुमच्या घरातले लोक दारूबाज लोक आहेत, तुमच्या घरातले लोक कर्जबाजारी लोक आहेत, तुमच्या घरातले लोक शापित लोक आहेत, तुमच्या घरातले लोक जगापासून तोडलेले लोक आहेत, तुमच्या घराला स्वतःचं अस्तित्व नाही. हे लोकांचे शब्द आहेत, पण देवाचे शब्द एकच आहे, शलमोन राजगादीवरती बसणार आहे. शलमोन राजगादीवरती बसणार आहे. प्रभू तुम्हाला त्या लोकांसमक्ष, सगळ्या लोकांसमक्ष तुमचा उत्कर्ष करणार आहे.